एक प्रश्न बघा GS4 च्या दृष्टिकोनातून. ओके, नीती संहिता आणि आचारसंहिता यामधील फरक स्पष्ट करा. नागरी सेवकांसाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहे का आवश्यक आहेत हे काय करा, स्पष्ट करा. बरोबर. इंग्लिश मध्ये याला म्हणतात डिस्टिंग्विश बिटवीन कोड ऑफ एथिक्स आणि कोड ऑफ काय रे पोरो कंडक्ट. दोन मला काय सांगा, फरक सांगा आणि प्रशासनासाठी हा का आवश्यक आहे म्हणजे याचं महत्व सांगा. एकदम परफेक्ट. या प्रश्नाची रिक्वायरमेंट काय तुम्हाला की पहिल्यांदा तुम्हाला कोड ऑफ एथिक्स आणि कोड ऑफ कंडक्ट ह्या दोन कन्सेप्ट माहित पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला दोन मधला फरक लक्षात येईल. पहिला शब्द आहे कोड ऑफ एथिक्स. कोड ऑफ एथिक्स कशाला म्हणतात माहितीये का? कोड ऑफ एथिक्सचा संबंध हा येतो मूल्यासोबत. बरोबर. म्हणजे व्यक्तीची वर्तवणूक ही कशावर आधारित असावी, मूल्यावर. त्याला म्हणतात कोड ऑफ एथिक्स. बरोबर. आणि मूल्य म्हणजे काय, जे समाज मान्य बाबी आहे त्याला काय म्हणतात, मूल्य म्हणतात. पहिला मुद्दा क्लिअर. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, कोड ऑफ कंडक्टचा संबंध हा मूल्यासोबत नाही. कोड ऑफ कंडक्टचा संबंध हा येतो नियम आणि कायद्यासोबत. प्रशासकीय अधिकाऱ्याने नियम आणि कायद्यावर चालणे किंवा व्यक्तीने नियम आणि कायद्यावर वागणे त्याला म्हणतात कोड ऑफ कंडक्ट. व्यक्तीने मूल्यावर चालणे त्याला म्हणतात कोड ऑफ इथिक्स. बरोबर. व्यक्तीने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याने कोड ऑफ कंडक्ट नुसार चाललं पाहिजे. बरोबर. कोड ऑफ इथिक्स नुसार चाललं पाहिजे हा त्याचा स्वभाव आहे. कुठला भाव आहे, स्वभाव. म्हणजे स्वतःहून त्याला वाटते हे मॉरल आहे, हे नैतिक आहे. स्वतःहून त्याला काय होते, जाणीव होते. कळीत पर्यंत. कोड ऑफ कंडक्ट स्वतः जाणीव होते की त्याला मला सांगा बाह्य जाणीव करून देते. बाह्य प्रशासकीय अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करू नये हा नियम आहे. हा नियम आहे ना. म्हणजे बाह्य दबावाने तो काय करतो, कोड ऑफ कंडक्टचं पालन करतो. म्हणजे हे स्वभाव आहे. आणि हा कसं बाह्य दबावानं काय केलं जाते, पालन केले जाते. समजलीत पर्यंत. कोड ऑफ इथिक्सचं पालन करणे हे काही बंधनकारक नाही. उदाहरणार्थ एक बस आहे. बसचा कंडक्टर आहे म्हणजे तिकीट कापतो तो, त्याला काय म्हणतात, कंडक्टरच म्हणतात ना. कंडक्टर आहे. समजा एखादी ज्येष्ठ महिला येत असेल किंवा ज्येष्ठ पुरुष येत असेल तर खाली उतरून वर चढण्यासाठी काय करणे, मदत करणे हे त्याचं काय कोड ऑफ इथिक्स आहे. समजलं का? बरोबर नाही का? दुसऱ्या बाजूनं जे प्रवासी बसले त्या प्रत्येकांची तिकीट कापणे आहे नाही का. तिकीट कापल्यानंतर त्यांना तिकीट देणे, कोणालाही बेकायदा बसू न देणे हे त्याचं कोड ऑफ काय कंडक्ट आहे. समजलीत पर्यंत. त्या तुलनेमध्ये मला सांगा कोड ऑफ इथिक्स हे लवचिक असतात. बरोबर नाही करे? बरोबर. आणि कोड ऑफ कंडक्ट हे काय असतात, ताठर असतात. त्या ज्येष्ठ महिलेला वर चढवण्यासाठी मदत केली नाही केली तर कोणी काही बोलत नाही. परंतु तिकीट जर काढली नाही आणि विना तिकीटनं जर प्रवास करू दिलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा कारवाई होऊ शकते. बरोबर. त्यामुळे हे काय ताठर आहे. असं याचं आन्सर जे मी आपल्या मेन बॅच मध्ये जे तुम्हाला घेतलं, बरोबर नाही का, ती इथं लिहिणं काय होतं गरजेचं. प्रश्नाचा दुसरा अजून पार्ट आहे. तो म्हणतो याचं काय सांगा, काय सांगा रे बाबा. ओके. आर नेसेसरी. बरोबर नाही का. हे दोन्ही काय आवश्यक आहे का? यस आवश्यक आहे. का बरं आवश्यक आहे? कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ इथिक्स मुळे प्रशासनाला एक मानवीय चेहरा प्राप्त होतो. नंबर 2, खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्याचं तत्व प्रस्थापित होते. बरोबर नाही का. ज्याला आपण थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली म्हणतो ते तत्व काय होते, इथं प्रस्थापित होते. बरोबर नाही का. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की आपण त्याचं इम्पॉर्टन्स हे तुमच्या ह्याच्यामध्ये मी दिलेलं आहे. बरोबर नाही का. तर ते पॉइंट जे व्हॉट इज द मूल्याचं महत्व काय ते जरी याच्यात लिहून टाकलं तरी मोर दॅन काय सफिशियंट आहे. म्हणजे रिक्वायरमेंट काय होती या प्रश्नाची, काय होती, सिलेबस नंबर 1, 2 आणि 3. स्पेशली हा सिलेबस नंबर 6 आणि 7 मध्ये आहे. कळलं का रे बाबा. बरोबर आहे का. त्याच्याच ज्या टर्मिनॉलॉजी आहे ह्या दोन तुम्हाला व्यवस्थितपणे काय पाहिजे होत्या, माहीत पाहिजे होत्या. समजलीपर्यंत. तर या तऱ्हेनं हे व्यवस्थितपणे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ऑनलाईन वाले तुम्हाला सूचना होती, जर तुम्हाला फक्त इथिक्स 4 ची बॅच लावायची असेल तर त्यासाठी ABHI20 हा कोड वापरा. जो इथिक्सचे सिलेबस मध्ये 8 पॉइंट आहे ते 8 पैकी 8 कट टू कट पॉइंट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक डिटेलमध्ये आपण घेतलेले आहे. आणि या बॅच मध्ये जवळपास मी किती केस स्टडी घेतले आहे रे, 50+ केस स्टडीज घेतलेले आहे.
का बरं 50+? कारण केस स्टडीचा जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर याचा अर्थ होतो तुम्ही एथिक्सचा 50% सिलेबस उडवून टाकला. कळली पर्यंत? 50% सिलेबस हा काय केस स्टडीज आहे. किती मार्क? 120. ही हायपोथेटिकल गोष्ट आहे की आयोगानं लिखित स्वरूपात सांगितली आहे, लिखित स्वरूपात सांगितली आहे. तर यामुळे तुम्ही हा कोड वापरू शकता. चला कळली पर्यंत? यस. आजच्या ठळक बातम्या